हे बघा मित्रांनो, अंडरग्राऊंड मेट्रो ट्रेन ॲक्वा लाईन. चला आपण जातोय. हे बघा मित्रांनो, बांधा कुर्ला कॉम्प्लेक्स. हे बघा मित्रांनो, अंडरग्राऊंड मेट्रो लाईनचं जायचं बघा. हे बघा मित्रांनो, आम्ही आलो अंडरग्राऊंड मेट्रो ट्रेन बघण्यासाठी. मी आणि माझा मित्र आशू ब्लॉगर. पाहू शकता, तुम्हाला मी दाखवतो इथे काय काय आहे ते बघा. फोटो लावलेले आहेत. मेट्रोचं काम सुरू झाल्यापासून तर एंड म्हणजे संपेपर्यंतचे फोटो इथं लावलेले आहेत. तुम्हाला मी सगळे दाखवत आहे, तुम्ही पाहू शकता. आणि अंडरग्राऊंड हे जमिनीच्या खाली बनवलं आहे मित्रांनो, नाकीवरी बघा. जमिनीच्या खाली एवढं भारी बनवू शकतं. विचार करा मित्रांनो, जमिनीच्या वरती किती भारी बनवता येईल. मित्रांनो, कसं खोदकाम केलं आहे काही. अंडरग्राऊंड आहे मित्रांनो, खाली जमिनीच्या खाली स्टेशन आहे. पाहू शकता किती सुंदर अशा पद्धतीने बनवलं आहे. जसं बाहेर देशात असतं तसंच अमेरिका, जापान या साईडला असं तसं स्टेशन बनवलं आहे. हे बघा कसं आणि कसं काम झालं आहे. याच्यामुळं काम झालं आणि असा बोगदा तयार झाला बघा. बघा मित्रांनो, हा मॅप आहे आपलं. जे ॲक्वा लाईन आहे ना, म्हणजे अंडरग्राऊंड मेट्रो ट्रेन, तिचा हा मॅप आहे. पाहू शकता तुम्ही. हां, पाहू शकता मित्रांनो. चला आता आपण तिकीट काढायला जातोय. बघा मित्रांनो, हे तिकीट काढायचं ठिकाण आहे ऑनलाईन. आशू ब्लॉगर. सिलेक्ट करना है सिंगल जनरल. एक सिंगल टिकट चाहिए. यहाँ पे जहाँ जाना है वो अमाउंट लिखा हुआ है. यहाँ से प्रोसेस में पे करना है. अभी QR जनरेट होगी, इस पर पे करेंगे, यहाँ पे टिकट आ जाएगा अपने पास. तुम्ही पाहू शकता मित्रांनो, अंडरग्राऊंड मेट्रो लाईनचा नजारा. जमिनीच्या खालचं स्टेशन, रेल्वे स्टेशन बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स इथे उभारण्यात आलेला आहे. खरोखर हे देखो, आशिष भाऊंनी ठेवलं QR कोड. मी पण ठेवतोय. QR कोड ठेवल्याशिवाय हे उघडत नाही. पाहू शकता मित्रांनो, किती सुंदर स्टेशन आहे हे. तिकीट आहे 30 रुपये घेतले सिद्धिविनायक मंदिरचे. सिद्धिविनायक नंतर आपण चैत्यभूमी या ठिकाणी जाणार आहोत. हे बघा, हे सगळा आराखडा कॅमेऱ्यात पण बसत नाही, एवढा मोठा आराखडा आहे यांचा. सगळा इतिहास लिहिला आहे याच्यामध्ये. कसं तयार झालं आहे, काय झालं आहे पाहू शकता. हे आहे अंडरग्राऊंड मेट्रो स्टेशन. वेलकम टू कोकट BKC स्टेशन. कोटक बेटेक BKC स्टेशन. आम्ही तुम्हाला प्रवास दाखवणार सगळ्या आता व्हिडिओमध्ये शेवट पण राहा. कसं आहे, काय ट्रेन कशी आहे, काय तुम्हाला दाखवतो मी. चला कसं जायचं, काय जायचं ते व्हिडिओमध्ये शेवट पण राहा. चलो बघा मित्रांनो, खाली जायचं आता. चला जातोय खाली. बघा मेट्रो स्टेशन दाखवतो तुम्हाला. सिक्युरिटी आहे, उसको कुछ काम नाही. हे बघा मित्रांनो, सेम टू सेम जापान अमेरिकेसारखंच इथं बनवण्यात आलेलं आहे. आता बघा ट्रेन पण आलेली आहे. काही वेळातच थांबेल आणि दरवाजा ओपन तुम्हाला सगळं दाखवतो. व्हिडिओमध्ये शेवट पण राहा. चला हे बघा मित्रांनो, ट्रेन थांबली आणि दरवाजा पण उघडला आहे. आता आम्ही जात आहोत आतमध्ये. तुम्हाला दाखवतो आतमधला नजारा. बघू शकता तुम्ही. हे बघा मित्रांनो, आम्ही आलो ट्रेनमध्ये. किती सुंदर ट्रेन आहे बघू शकता मित्रांनो. खूप म्हणजे खूप अशा सुंदर पद्धतीने ही मेट्रो ट्रेन बनवण्यात आलेली आहे आणि ही निघाली आहे बघू शकता. खूप म्हणजे खूप छान ट्रेन आहे. तुम्हाला दाखवतो मी. बघा मित्रांनो, रेल्वे सुरू झालेली आहे. किती फास्ट पळते बघा ही रेल्वे, अंडरग्राऊंड रेल्वे. हो, इथं सगळे दिले. ते शॉर्टकट जाण्याचा रस्ता आहे मित्रांनो.
पुणे मेट्रो स्टेशन नवीन चालू झालं आहे की लोकांना अजून माहितीच नाही चालू झालं आहे म्हणून कोणी गर्दीत दिसत नाही बघा. पुरं खाली दिसतंय. हे धारावी रेल्वे स्थानक आहे मेट्रोचं. इथं सगळा मॅप दिला आहे. शीतला देवी मंदिर धारावी, याच्यानंतर शीतला देवी मंदिर. आपल्याला आता जायचं आहे सिद्धिविनायक. त्यानंतर जाणार आहोत आपण चैत्यभूमी. आपल्या दादरहून खूप लांब जावं लागायचं चैत्यभूमीला जायला, पण शॉर्टकट काही जाऊ शकतो चैत्यभूमीला. परत सिद्धिविनायकला जाण्यासाठी पण टॅक्सी वगैरे करावं लागायची. आपण ते शॉर्टकट जाऊन बीकेसीला जायचं आणि बीकेसीहून आपण शॉर्टकट जाऊ शकतो. तर मित्रांनो, ह्या मेट्रोने जाण्याचा प्रवास अगदी सोपा आहे. बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स इकडे जायचं. तिकडे गेल्यानंतर आपल्याला ही पकडायची मेट्रो, अंडरग्राऊंड मेट्रो. जर आपल्याला चैत्यभूमी किंवा सिद्धिविनायकला जायचं असेल तर बाजूलाच तुम्हाला रेल्वे स्थानक आहे. सिद्धिविनायकच्या बाजूलाच 5 मिनिटाचं पण नाही 2 मिनिटाच्या अंतरावर बाजूलाच सिद्धिविनायक मंदिर आहे. आणि चैत्यभूमीचं म्हणायला गेलं तर 5 मिनिटाच्या अंतरावर तुम्हाला चैत्यभूमीचं दर्शन तुम्हाला बघायला मिळणार आहे. सिद्धिविनायकच्या मंदिरचं नाव सिद्धिविनायकचं रेल्वे स्टेशन नाव आहे. आणि चैत्यभूमीला जाण्यासाठी दादर मेट्रो हे रेल्वे स्टेशनचं नाव आहे. तुम्हाला मी दाखवणार आहे पुढं स्टेशन आलं शीतला देवी. चला, ओल्ड स्टेशन. हे स्टेशन बघा किती भारी आहे, पण माणसं एक पण नाहीत कारण लोकांना ठाऊकच नाही कोणचे अंडरग्राऊंड मेट्रो सुरू झाली म्हणून. आता दादर येणार काही वेळातच. दादर नंतर सिद्धिविनायक बघूया. दर्शन वगैरे केलं. हे आहे आपली अंडरग्राउंड फेज 3 1 और 2 किधर गए? अच्छा, दुसरे आहे. हे बघा ट्रेन बघ कशी वाकडे तिकडे सापावाने व्हायला लागली आहे. इकडून तिकडं तिकडून इकडं. बघा मित्रांनो, सिद्धिविनायक रेल्वे स्थानक, मेट्रो रेल्वे स्थानक सिद्धिविनायक. आता ही रेल्वे परत कशी जाते बघा. गेले बघा ट्रेन. आता पण जाते. चल पाहू शकता काय झालं बघा ट्रेन. अंडरग्राऊंड रेल्वे स्थानक. आता आपण जातोय मंदिरात. जाऊया, पाया वगैरे पडूया. चला दाखवतो तुम्हाला. हे बघा हा ॲड्रेस आहे. बघा मित्रांनो, आपण बाहेर जातोय आणि किती लांब लचक शिडी बघा, किती खाली ग्राउंडमध्ये बनवलेले आहे स्टेशन. पाहू शकता. आता आपण जातोय सिद्धिविनायक मंदिर गणपती बाप्पाचे दर्शन करण्यासाठी. बऱ्याच दिवसांनी आता गणपती बाप्पाचे दर्शन करणार आहोत. गणपती गेल्यापासून आम्ही गेलोच नाही मंदिरात, आहे ना शिवभाई? आता गणपतीच्या ही आस लागली आहे कधी येणार गणपती बाप्पा, त्यांचा अजून नाही लवकरच. हे बघा समोरच दिसतं तुम्हाला श्री सिद्धिविनायक मंदिर जाण्याचा रस्ता. एक्वा लाईन 3 सिद्धिविनायक मंदिर आलो बघा. आम्ही जातो डायरेक्ट दर्शन करण्यासाठी. चरण दर्शन करण्यासाठी खूप वेळ लागतो म्हणून आम्ही डायरेक्ट दर्शन करतोय. मुख दर्शन फक्त. चला. पाणी पिते काय इथे? बघा फुल घेतलंय मित्रांनो. मुख दर्शन करायला जातोय आपण. तर चला, पैसे नाही देते आपण, फुकट जाणार आहे दर्शन करायला. चला. आतमध्ये कॅमेरा अलाउड नाही म्हणून कॅमेरा इथेच बंद होणार आहे. बघू, प्रयत्न करू. काढू दिलं तर बरं आहे, नाहीतर स्टॉप. स्क्रीनवर बघा गणपती बाप्पा आपले. बोला गणपती बाप्पा मोरया, मंगळमूर्ती मोरया.
मित्रांनो, गणपतीचा व्हिडिओ काय भेटला नाही आपल्याला, तिथले लोक वरडत होते म्हणून. मंदिराचा व्हिडिओ बघा. हे बघा मित्रांनो, आपण जातोय मेट्रो दादरच्या शिवाजी पार्कच्या इथं भूमीला जाणार. चला.